तर भगवान बाबा म्हणतात की जो एकदा महादेव म्हणतो ना त्या भक्ताचा मी काय होतो ऋणी होतो आणि जो दुसऱ्यांदा महादेव होतो ना दुसऱ्यांदा म्हणा महादेव तर भगवान म्हणतात मी त्याच्या जवळ जाऊन राहतो। बघा ना दिसतेच का महादेव तितक्या आतुरतेने म्हणावं लागतं। तिसऱ्यांदा महादेव म्हणतात पार्वती जो तिसऱ्यांदा महादेव म्हणतो ना तर भगवान म्हणतात म्हणा महादेव जो तिसऱ्यांदा महादेव म्हणतो त्याच्या हृदयामध्ये मी काय करतो वास करतो। भगवान महादेवांच्या नामाचा महिमा सुद्धा अगणित आहे। तर त्या ठिकाणी मा सती म्हणतात अरे दक्षा अरे तुझ्यापासून हा माझा देह निर्माण झाला असा जर देह घेऊन मी हिमालयावर गेले तर माझा अपमान होईल आता मी हा देह ठेवणार नाही। म्हणून मा सतीने काय केलं त्या यज्ञकुंडाजवळ मा सती गेल्या त्या अग्नी भगवंताला आवाहन केलं आणि मा सतीने राम प्रभूंचं स्मरण केलं आणि मरताना सतीने राम प्रभूंची आठवण केली आणि सांगितलं की जन्मोजन्मी मला भोले बाबाच पती रूपाने काय व्हावे प्राप्त व्हावे आणि अग्निकुंडामध्ये देह समर्पण केला तर अग्निकुंडामध्ये सतीचा देह जळून काय झाला खाक झाला। महाराज प्रलयासारखी स्थिती झाली। नंदी भृंगी शृंगी सगळे धावाधाव करू लागले यज्ञाचा विध्वंस करू लागले यज्ञ भिजवून टाकू लागले सगळ्या ऋषी मुनींना मारहाण करू लागले। घात झाला सतीने अग्निकुंडामध्ये देहाची आहुती दिली। नारदांनी येऊन हिमालयावर भगवान भोले बाबाला सांगितलं देव मा सतीने यज्ञकुंडामध्ये आपल्या देहाची आहुती दिली। भगवान शंकरांनी आपल्या केसातून एक जटा उपटली आणि त्याच्यापासून वीरभद्रांना काय केलं प्रगट केलं। बोलिये वीरभद्र भगवान की जय। आणि वीरभद्र येऊन त्या यज्ञशाळेमध्ये आले अगदी वाऱ्यासारखेच वीरभद्र आले आणि सगळ्या यज्ञाचा भूतभंश केला। आणि ज्यावेळेस दक्षाने भगवान भोले बाबाला शाप दिला होता ना की मी यज्ञामध्ये भोले बाबाच्या नावाने भाग ठेवणार नाही तेव्हा नंदीने दक्षाला शाप दिला होता की दक्षा अरे बकऱ्यासारखा काय भ्या भ्या करतोस म्हणे जा माझाही तुला शाप आहे की तुला बकऱ्याचं मुख लागेल। आणि तेच वीरभद्र भगवंत जेव्हा सती मातेचा देह पाहिला आणि त्या वीर भगवंताने सगळ्या देहाचा विध्वंस केला आणि त्या दक्षाचं काय उडवलं मुंडकं उडवलं आणि सगळा यज्ञ त्या ठिकाणी मोडून टाकला। हाहाकार उडाला। सगळ्या ऋषी मुनींना चिंता वाटली काय करावं जर हा यज्ञ पूर्ण झाला नाही तर प्रलयाची स्थिती होईल। म्हणून सगळे ऋषी मुनी साधू संत भगवान महादेवाकडे गेले महादेवाची प्रार्थना केली आणि एक महादेव देव असे आहे जर त्यांचं भजन केलं ना तर शिव भोळा चक्रवर्ती काय भगवान भोले बाबाला फक्त एक लोटा जल लागतं एक लोटा जल। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती भोले बाबाची प्रार्थना केली। भोले बाबा लगेच प्रसन्न झाले। भोले बाबा त्या यज्ञशाळेमध्ये आले प्रसन्न झाले आणि एवढं त्या ठिकाणी तो यज्ञ पूर्ण करण्याकरता साधू संतांनी प्रार्थना केली तर दक्षाने त्या असणाऱ्या त्या दक्षाचं मुंडकं उडवलं होतं ना तर भगवान भोले बाबाने आपल्या गणांना सांगितलं जा जो कोणी पहिला प्राणी दिसेल त्याचं मुंडकं उडवा आणि या दक्षाच्या धडाला लावा। तर पहिला प्राणी दिसला होता बकरा तर त्या बकऱ्याचं मुख लावलं तो यज्ञ पूर्ण केला आणि दक्षा करता महादेव भगवंत त्या ठिकाणी आले। म्हणून भगवान भोले बाबा तो यज्ञ पूर्ण केला आणि दक्षाच्या प्रार्थनेनुसार तिथे दक्षेश्वर महादेव म्हणून त्या हरिद्वार मध्ये काय झाले स्थित झाले। बोले दक्षेश्वर महादेव भगवान की जय। मग दक्षाला पश्चाताप झाला आणि मग दक्षाने महादेवांची काय केली स्तुती केली आणि महाराज महादेवाची स्तुती करण्याकरता सगळे गण आले होते सगळे ऋषी मुनी आले होते आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी महादेवांची काय केली मग स्तुती केली। तशी आपणही करूया आणि पुढच्या कथेकडे जाऊया। सगळ्यांनी असे टाळ हात वर करा आणि आज कुणीच लाजवू नका म्हणा नामस्मरण करा आणि एक टाळी म्हणा एक टाळी एका टाळीमध्ये मी पुढे म्हणेल तुम्ही मागे म्हणा एका टाळीमध्ये अगदी कोणाचाच आवाज कमी ठेवायचा नाही। सगळ्यांनी कोण कोण म्हणतं तेही सांगेल मी तुम्हाला। तर सगळ्यांनी हात लगेच खाली घेतले गळून
कणकल क्षेत्रावरती दक्ष आधी सगळ्या ऋषी मुनींनी यज्ञ पूर्ण झाला म्हणून सगळ्यांनी गायन केलं, गावो गावो प्रेम से गावो, पण तुम्ही नुसत्या टाळ्या वाजवल्या म्हणल्याच नाही आहे की नाही. अजून एकदा आता तुम्ही म्हणा, मी म्हणेल आणि टाळ्या वाजतील बरं का. आता एकदा वर नाही जाणार मी घरी घेऊन हात म्हणा टाळे गाबर. हां मागचे पण आता आज तुम्हाला पण विनंती आहे, तुम्ही पण खुर्चीवर बसलेले सगळे. हां हां रोज नाही ना म्हणत आता. हां आधी मागचीच म्हणतील मग. हां 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 गावो गावो
प्रेम से गावो. तुम्हाला नाही म्हणले मी, तुम्हाला नाही म्हणले, मागच्याला म्हणले त्या पाती. हां माझ्या मागे म्हणा. गावो गावो प्रेम से गावो, प्रेम से गावो भाव से गावो. तुम्ही म्हणूच नका, तुम्ही म्हणूच नका. तिकडचा आवाज मला येऊ द्या ना, तिकडचा आवाज. आता टाळ्याचाच यायला लागला तुमचा आवाज. हां गावो गावो प्रेम से गावो, प्रेम से गावो भाव से गावो. आता तुम्ही गावो गावो भाव से गावो, प्रेम से गावो भाव से गावो. सब मिलकर गावो आज, सब मिलकर गावो आज. हरि ओम नमः शिवाय. टाळ्या. हरि ओम नमः शिवाय. कोण 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 आपणच नाही. भूत बोले डाग बोले दम बोले, भाला शोभे चंदा बोले, जटा में बहती गंगा बोले, राम बोले लक्ष्मण बोले, कृष्ण बोले नबी बोले. सब सब हरि ओम नमः शिवाय. 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 चलो तेरा बोलिए गौरी शंकर भगवान. यांना द्यायची का सुट्टी? छान 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 भजनामध्ये आनंद आहे, भगवंताच्या नामामध्ये आनंद आहे. तर सगळ्यांनी महाराज भोले बाबांची स्तुती केली. मग तिथून भोले बाबा मा सतीचा देह घेऊन गेले. शास्त्रामध्ये शिवपुराणामध्ये वर्णन आहे, देवी भागवतामध्ये वर्णन आहे. भगवान विष्णूने सुदर्शन चक्र टाकलं सतीच्या देहाच्या अंगाखाली. तर मा सतीच्या देहाचे 108 भाग झाले. 52 शक्तिपीठ नाहीत, तर 108 काय आहेत? शक्तिपीठ आहेत. 108 शक्तिपीठाचा विस्तार आपल्या या भारत देशामध्ये आहे. मग नंतर पुढे श्री शुकाचार्य महाराज त्या ठिकाणी राजा परीक्षितीला सांगतात की राजा, अशा प्रकारे स्वयंभू मनुच्या आकुती, देवहूती आणि प्रसूती या 3 कन्यांच्या वंशाचा विस्तार मी तुला सांगितला. आता मी तुला स्वयंभू मनुच्या लहान्या पुत्राचा वंशाचा विस्तार करून सांगणार आहे की जाई उत्तान पादस्य सुरुचिस्तयो सुरुचिप्रेयस्य प्रत्युर्नेत्रायतो वहा. स्वयंभूचा लहाना पुत्र होता उत्तानपाद राजा, आणि त्या उत्तानपाद राजाला किती राण्या होत्या? 2. एक होती आवडतीने, एक होती तुम्हाला कथा माहिती. तर एकीचं नाव होतं सुरुची आणि एकीचं नाव होतं सुनीती. तर सुनीतीला ध्रुव नावाचा मुलगा होता आणि सुरुचीला त्या ठिकाणी उत्तम नावाचा मुलगा होता आणि एक इला नावाची कन्या होती. ध्रुवाच्या बहिणीचं नाव होतं इला. आणि महाराज दोघेही एक आवडती होती आणि एक नावडती होती. उदाहरण सरळ सोपं, सगळ्यांना आपल्याला ध्रुवचरित्र माहीत आहे की सुरुची माता ध्रुवाला घेऊन थोडीशी राजमहालाच्या बाहेर राहायची. मग एक दिवस ध्रुव मुलांसोबत खेळत खेळत राजमहालाच्या समोर आला. तर उत्तम आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलेला आपला मोठा भाऊ पाहिला. तर ध्रुवालाही वाटलं, 5 वर्षाचा ध्रुव होता, ध्रुवालाही वाटलं की आपणही जावं आपल्या वडिलांच्या मांडीवर बसावं. पण तो बसायला गेला तर सुरुची मातेने त्याला ढकलून दिलं. सांगितलं, ध्रुवा तुला जर या मांडीवर बसायचं असेल ना
तर तप कर, वनामध्ये जा, त्या नारायणाची स्तुती कर आणि नारायणाला मागणी माग की मला सुरुचीच्या पोटी जन्माला घाल, म्हणजे तुला ही मांडी मिळेल. म्हणजे तिने आपल्या कुशीला देवापेक्षाही काय मानलं, श्रेष्ठ मानलं. ध्रुवाला धड 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 त्या पायऱ्यावरून ढकलून दिलं. 5 वर्षाचा ध्रुव आपल्या आईकडे रडत 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 आला. आईने विचारलं, बाळ ध्रुवा, अरे काय झालं? मग सगळी घडलेली घटना ध्रुवाने सांगितलं. आई, सुरुची मातेने मला वडिलांच्या मांडीवर बसताना मला ढकलून दिलं आणि सांगितलं, ध्रुवा, तुला जर ही जागा पाहिजे असेल ना, इथे जर सिंहासनावर तुला बसायचं असेल तर वनामध्ये जा, तप कर, नारायणाला भगवान विष्णूला प्रसन्न करून घे आणि वरदान मागून घे आणि माझ्या पोटी जन्माला ये, म्हणजे तुला ही जागा मिळेल. का आई, मला बसण्याचा अधिकार नाही का? तर सुनीती मैया म्हटले, अरे ध्रुवा, अरे रडू नकोस. खरी तर तीच तुझी आई आहे की तुला भगवत प्राप्ती करता ती पाठवत आहे. नाहीतर भगवत प्राप्ती करता लवकर लेकरांना कोणी पाठवत नाही महाराज, नाही, लवकर नाही पाठवत. एखादी क्वचित आई असते की तिला वाटतं की आपल्या मुलाने देवाचं काय व्हावं, भक्त. एखादी आई असते मदलसेसारखी, मदलसा आई. त्या मदलसेने आपल्या पुत्राला पाळण्यात असतानाच उपदेश केला होता सगळ्या या असणाऱ्या देहाचा. हा देह नाशिवंत मळमूत्राचा गाभा, देह आपल्या मुलाला झोक्यात जुळण्यात झोका देखतानेच सांगितलं, तर तू देह मिळाला ना, हा देह नश्वर आहे, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातली या कुर्मी कीटकाचा साधा. त्याच्यात कुर्मी कीटक सांगू का तुम्हाला, पशु पक्ष्याच्या शरीराचं गेल्यानंतर तरी त्याचं ते कातड कामाला येतं, पण आपल्या देहाचं काहीच काम येत नाही. एक दिवस तरी दुसऱ्या दिवशी भीती वाटती घरामध्ये ठेवायची आपल्याला, लगेच म्हणतो आपण बाहेर काढा, बाहेर काढा, का त्याच्यातून दुर्गंधी येते. म्हणून एखादीच आई अशी असते की आपल्या मुलाला भगवत प्राप्ती करता उपदेश करते. म्हणून सुनीतीने सांगितलं, बाळ ध्रुवा, अरे तुझ्या आईने तर तुला चांगलाच उपदेश केला, जा ध्रुवा, वनामध्ये जा आणि असं पद प्राप्त करून घे, अशी जागा प्राप्त करून घे की तिथून तुला कोणी उठवणार नाही. आणि ऐक ध्रुवा, भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय तू परत घरी यायचं नाही. 5 वर्षाचा ध्रुव होता, वनाच्या दिशेने गेला. मग नारदजी भेटले. नारदाने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करण्याकरता ध्रुवाला सांगितलं. ध्रुव वनामध्ये गेला आणि 5 वर्षाच्या ध्रुवाने अवघ्या 5 महिन्यामध्ये एवढा जप केला, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुवाने पहिल्या महिन्यात पान खाल्ले, दुसऱ्या महिन्यात पान खायचं सोडून दिलं, अन्न सोडलं, नंतर शेवटच्या महिन्यात श्वास घ्यायचा ही सोडून दिला ध्रुवाने. आणि ध्रुवा करता भगवंताला काय व्हावं लागलं, प्रगट व्हावं लागलं.
भक्तवत्सल भगवान नारायण चतुर्भुज रूप धारण करून ध्रुवाच्या समोर काय झाले, उभे झाले. बोले भक्तवत्सल भगवान की जय. आणि चतुर्भुज त्या ध्रुवाचं रूप पाहिल्याबरोबर, त्या भगवंताचं रूप पाहिल्याबरोबर ध्रुवाला आनंद झाला. ध्रुवाला काहीतरी बोलावं वाटलं, पण ध्रुवाला बोलता येईना. मुखम करोति वाचालम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. देवाने पाहिलं ध्रुवाला बोलायचे, पण ध्रुवाला बोलता येईना, म्हणून भगवंताने एका हातातला जो पांचजन्य नावाचा शंख आहे ना, तो ध्रुवाच्या जवळ घेतला आणि ध्रुवाच्या गालाला लावला. कृतांजलिं ब्रह्ममयेन कंबुना अस्पर्श बालम कृपया कपोले. लावल्याबरोबर ध्रुवाला सर्व ज्ञानाची प्राप्ती झाली. ध्रुवाने भगवंताची स्तुती केली. भगवंताने विचारलं, माग ध्रुवा, काय मागायचं? ध्रुव म्हटला, देवा अशी जागा द्या की जिथून मला कोणी उठवणार नाही. मग भगवंताने सांगितलं, ध्रुवा अगोदर तू 36,000 वर्ष राज्य कर. ध्रुवाने किती हजार वर्ष राज्य केलं? 36,000 वर्ष राज्य केलं. आणि नंतर मग तू तुझ्या पदाला प्राप्त होशील. असं ते पद राहील की सूर्य चंद्र तारा आहे पर्यंत तिथून तुला कोणी हटवणार नाही. म्हणून तोच ध्रुव तारा, ध्रुव पद त्या ध्रुवाला भगवंताने दिलं. अशी ध्रुव राजाची कथा आणि उत्तानपाद राजाची कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला आणि मैत्रीय मुनींनी विदुरांना सांगितले की स्वयंभू मनुचा जो लहाना पुत्र आहे उत्तानपाद राजा आणि त्याचा जो पुत्र आहे ध्रुव, त्या ध्रुवाने भगवत प्राप्ती करून घेतली. आणि याच ध्रुवाच्या वंशामध्ये पुढे त्या ठिकाणी वेन नावाचा राजा झाला. त्याच वेनाच्या वंशामध्ये तिथे त्या ठिकाणी प्रचेतागण नावाचे त्या ठिकाणी अनेक मोठे मोठे राजा झाले. आणि याच पृथूच्या वंशामध्ये एक बर्हिष्मती नावाचा राजा झाला. याच बर्हिष्मतीला प्राचीन बरी नावाचे 10 पुत्र झाले. आणि याच प्रचितागणांचा पुढे वृक्षाची कन्या असणारी वार्ष्णी, तिच्याबरोबर विवाह झाला. आणि शुकाचार्य म्हणतात, जो दक्ष होता ना बकऱ्याचं मुख लागलेला, तोच पुढे या प्रचितागणांच्या आणि वृष्णीच्या पोटी दक्ष म्हणून पुढे पुन्हा काय झाला, जन्माला आला. तर अशी ही कथा सांगितल्या जाते. तर अशा प्रकारे ध्रुवाची कथा सांगितली आणि उत्तानपाद राजाची कथा सांगितली. आणि त्या ठिकाणी उत्तानपाद राजाचा वंश थांबवला. आणि शुकाचार्य म्हणतात, राजा आता मी तुला त्या ठिकाणी दुसऱ्या मुलाची कथा सांगणार आहे. तर राजाने प्रश्न विचारला कुतूहलाने की गुरुदेव मला ऐकायचं आहे की उत्तानपाद राजाचा वंश ध्रुवापर्यंत विरज राजापर्यंत तुम्ही मला सांगितला, पण आता प्रियव्रतो भागवत स्वयंभू मनुचा मोठा मुलगा जो आहे प्रियव्रत, तर या प्रियव्रताचंही मला वंशाची कथा ऐकण्याची इच्छा आहे. तर शुकाचार्य महाराज सांगतात की राजा ऐक, हा प्रियव्रत सुद्धा फार धर्मात्मा होता. या प्रियव्रताचा विवाह झाला होता त्या ठिकाणी विश्वकर्मा प्रजापतीची कन्या असणारी बर्हिष्मती. आता थोडंसं लक्षपूर्वक ऐका, एक 20 मिनिटं फक्त लक्षपूर्वक ऐका, म्हणजे आत्ताशी आपली कालची कथा झाली. आता आपण 4थ्या दिवसाच्या कथेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर श्री शुकाचार्य म्हणतात, राजा ऐक की त्या प्रियव्रताचा विवाह विश्वकर्मा प्रजापतीची कन्या असणारी बर्हिष्मती, त्या बर्हिष्मती बरोबर राजा प्रियव्रताचा विवाह झाला. आणि त्या बर्हिष्मतीपासून राजाला 10 मुलं झाले. अग्नेंद्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू, महावीर, हिरण्येता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वितिहोत्र, कवी आणि एक ऊर्जस्वती नावाची कन्या झाली. तिचा शुक्राचार्याबरोबर विवाह झाला. आणि हा प्रियव्रत राजा फार धर्मात्मा होता. आणि याच प्रियव्रताच्या वंशामध्ये जो प्रियव्रताचा मोठा मुलगा होता ना नाभी, त्याच नाभीच्या वंशामध्ये भगवान नारायणाचे अवतार असणाऱ्या वृषभ देवांचा काय झाला, अवतार झाला. बोलिये वृषभ भगवान की जय. आणि याच वृषभ भगवंत एवढे सामर्थ्यशाली होते की एक वेळेस त्या वृषभ भगवंताच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. आता जशी कुठेही ढगफुटी होती ना, कुठं पाऊस पडतो, गावात पडला तर बाहेर नसतो, बाहेर असला तर गावात नसतो. आता जसं पाऊस पडतो ना त्याप्रमाणे महाराज त्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. तर ऋषभ देवाने स्वतःच्या सामर्थ्याने पाऊस पाडला. म्हणून इंद्र प्रसन्न झाला आणि इंद्राने आपली जयंती नावाची कन्या
वृषभ भगवंताला दिली आणि वृषभ भगवंताबरोबर त्या जयंतीचा विवाह झाला. आणि शुकाचार्य म्हणतात राजा त्या वृषभ भगवंताला जयंतीपासून 100 मुलं झाले. किती झोपल्या का? किती मुलं झाले? हा लक्ष द्या फक्त. किती झाले? हा 2 नाही बरं का, 100 मुलं झाले. त्यापैकी 9 योगेश्वर झाले. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अभिरहोत्र, द्रुमल, चमस आणि करभाजन आणि 81 मुलं कर्मकांडी बनले. आणि वृषभदेवांचा सगळ्यात मोठा पुत्र होता. ज्या आपल्या भारताला भारत हे नाव पडलं ना, हे वृषभदेवांच्या मोठ्या पुत्रामुळेच पडलं. तसे अनेक भरत आहे. शकुंतला भरत आहे, कुरुवंशात एक झालेला भरत आहे आणि एक रामप्रभूंचा बंधू असणारे भरत आहे. एक पुढे आता कथा येणार आहे, एक जड भरत आहे. पण त्यांना जड भरत नंतर नाव पडलं, पण या भरतामुळेच आपल्या भारत देशाला नाव काय पडलं? भारत. तर हे वृषभदेवांचे मोठे पुत्र. मग 9 योगेश्वर झाले. 81 हे 9 योगेश्वरच पुढे नवनाथांच्या रूपाने त्यांनी काय घेतला? अवतार घेतला. जे नवनाथ आहेत ना 9, तर तेच 9 योगेश्वराच्या रूपाने त्यांनी अवतार घेतला, 9 नारायणाच्या रूपाने. आणि नंतर मग वृषभदेवाने आपल्या 100 ही मुलांना बोलवलं. 100 मुलांना भगवत धर्माचा उपदेश केला. 81 कर्मकांडी बनून वनात निघून गेले. 9 योगेश्वर झाले. आणि वृषभदेवाने पहिला पुत्र जो होता भरत, त्या भरताला राजगादीवर बसवलं आणि वृषभ भगवान वनाच्या दिशेने निघून गेले. तिथे त्यांनी दिगंबर अवस्था धारण केली, पूर्ण वस्त्र अलंकाराचा त्याग केला आणि तिथूनच जैन धर्माची काय झाली? स्थापना झाली. बोलिये वृषभ भगवान की जय. आणि तेच वृषभ भगवंत मग त्या ठिकाणी जंगलामध्ये वनामध्ये फिरू लागले. अगदी त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झाला, त्याचा त्यांनी स्वीकार केला नाही. अजगर करे ना चाकरी, पंछी करे ना काम, दास मलुक का कह गये, सबके दाता राम. आलं तर खायचे, कोणी दिलं तर खायचे, नाही तर तसेच बसून राहायचे. आणि पुढे मग त्याच जंगलामध्ये वनवा पेटला आणि त्या वनव्यामध्ये वृषभदेवांनी आपला अवतार कार्य संपवलं. बोले वृषभ भगवान की जय. आणि मग पुढे याच वृषभ भगवंताचा मोठा मुलगा भरत हा राजगादीवर बसला आणि या भरताचा विवाह पुढे विश्वरूपाची कन्या असणारी पंचजन्नी, त्या पंचजन्नी बरोबर राजा भरताचा विवाह झाला. त्या पंचजन्नीपासून राजा भरताला सुमती, राष्ट्रभूत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू असे 5 मुलं झाले. राजा भरताने 1 कोटी वर्ष राज्य केलं, नंतर संसार केला, राज्याचा त्याग केला, मोठ्या मुलाला सिंहासनावर बसवलं आणि नेपाळ क्षेत्रामध्ये गंडकी नदीच्या तीरावर दामोदर कुंडाच्या जवळ पुलह आश्रम होता. त्या पुलह आश्रमामध्ये जाऊन भरत राहिले. आपल्या सगळ्यांना भरताची कथा माहीत आहे. त्या पुलह आश्रमामध्ये जाऊन भरत राहिले. त्रिकाळ संध्या भरत करायचे. त्रिकाळ संध्या म्हणजे सकाळी स्नान करायची, संध्यावंदन करायचं, दुपारी स्नान करायचं, संध्यावंदन करायचं, संध्याकाळी स्नान करायचं, संध्यावंदन करायचं. आपण काय आपल्याला 1 टायमाची पंजा, काही नाही, 1 वेळा आंघोळ करायची कंटाळा येतो. 1 दिवसाआड कोणी आंघोळ करतं, कशाला पाणी खर्च करायचं म्हणतात का. त्रिकाळ संध्या भरत करायची. मग 1 दिवस दुपारी त्रिकाळ संध्या करायला भरत गेले तर त्यांना त्या ठिकाणी एक हरणाचा कळप तिथे पाणी प्यायला आला. मग एक गर्भवती हरिण होती आणि तिथे एक हिंस्र पशूचा आवाज आला म्हणून त्या हरणी पळायला लागल्या. तर ती गर्भवती हरिण ही पळायला लागली तर ती घाबरली, तिचा गर्भ त्या पाण्यात पडला, तिचा मृत्यू झाला. पण ते पाडस वाहून चाललं ना, तर भरताला त्या पाडसाची दया आली. त्या पाडसाला उचललं, आपल्या आश्रमामध्ये आणलं, त्याचं लालन पालन पोषण करू लागले. ऐका, राजा भरताने सगळ्यांचा त्याग केला, पण त्या हरणाच्या पाडसामध्ये काय गुतला? मोह झाला, जीव गुतला. महाराज कुठं इकडं तिकडं ते पाडस गेलं की पाडस कुठं गेलं, पाडस कुठं गेलं म्हणून भरतजी पाहिजे 1 दिवस समाधी लागली. ते पाडस फिरू लागलं आणि 1 दिवस त्या आश्रमाच्या भोवती एक मोठा हरणाचा कळप आला आणि ते पाडस त्या कळपामध्ये निघून गेलं. भरत समाधीतून बाहेर आले तर ते पाडस कुठं गेलं, पाडस कुठं गेलं, काय झालं असेल, काय झालं असेल म्हणून मनात विचार करू लागले. तर तेवढ्यामध्ये भरताचा अंतकाळ आला आणि पाडसाचं काय झाले असेल तेवढ्यात भरताचा प्राण गेला आणि अंते सागती सामती. भरताचा प्राण गेला. हरणाचं काय झालं असेल, काय झालं असेल म्हणून भरताला दुसरा जन्म कशाचा मिळाला? हरणाचा. जड
भरत राजा हरणी गर्भा गेला जड भरत राजा हरणी गर्भा गेला जड भरत राजा हरणी गर्भा संतांनी वर्णन केलं की त्या पाडसाचं काय होईल, त्या पाडसाचं काय होईल. म्हणून अंते सागती सामती, अंतकाळीच्या वेळेला मनुष्य ज्याचं स्मरण करतो ना ती गती काय होते, मनुष्याला प्राप्त होते. म्हणून जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. मग दुसरा जन्म भरताला हरणाचा मिळाला, त्या हरणाच्या देहाचाही भरताना त्याग केला. नंतर तिसऱ्या जन्मात अंगिरा गोत्राच्या ब्राह्मणाच्या कुळात भरताला जन्म मिळाला. तर भरतजीने ठरवलं की आता कोणाला बोलायचं नाही, बसले की एका ठिकाणी बसूनच राहायचे, खायला दिलं की खातच राहायचे आणि काम काहीच करायचे नाही. म्हणून जड 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 म्हणून त्याचं नाव काय पडलं, त्यांचं जड भरत. आणि महाराज आयुष्यात कधीच बोलले नाही भरतजी, फक्त एकदा बोलले ते रहुगण राजाच्या उद्धारा करता भरत बोलले आणि त्या रहुगणाचा काय केला, उद्धार केला. आणि भगवत प्राप्ती करता भरतजी वनामध्ये निघून गेले. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. तर अशा प्रकारे श्री शुकाचार्य म्हणतात की राजा, तुला प्रियव्रताच्या वंशातल्या भरताची कथा सांगितली, अजून तुझ्या मनामध्ये काही प्रश्न आहे का विचार. तर राजाने मग अनेक प्रश्न विचारले होते खगोल भूगोलाचे. मग नंतर शुकाचार्याने सांगितलं की या सगळ्या खगोल भूगोलाचं चिंतन तर फार मोठं आहे राजा, पण मी तुला एकच सांगेल की सगळ्या विश्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारी भारतभूमीच आहे. आणि या भारतभूमीमध्ये जो जसं कर्म करतो तसे त्याला कर्माचे काय मिळतात, फळ मिळतात. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मग पुण्य केलं तर स्वर्गाला जातो, पाप केलं तर नरकाला जातो. मग 28 प्रकारचे नरक आहेत म्हणे राजा. किती प्रकारचे?
28 प्रकारचे तामिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव, कुंभिपाक, कालसूत्र, असितपत्रवन, सुकरमुख, अंधकूप, कृमिभूजन, तप्तसुर्मी, वज्रकटक शाल्मली, वैतरणी, पुयोद, प्राणरोध, विश्यासन, लालावक्ष, सारमेयादन, आयपान, क्षारकर्दम, रक्षोगन भोजन, शूलपृत, दन्वशुक, अविट निरोधन, परिवर्तन आणि सुचमुख असे 28 प्रकारचे राजा नरक आहे. आणि जो जसे कर्म करतो तो मोजून त्या नरकामध्ये जातो. राजा घाबरला, महाराज माझ्याकडे मोजून आणखी 3 दिवस राहिलेत म्हणे आणि मला या नरकाच्या कथा ऐकायच्या नाही, तर या नरकातून सुटण्याचा एखादा उपाय सांगा. एखादा नरकात जाताना एखाद्याने पाप केला असेल आणि तो नरकात जात असेल, पण नरकात जाण्यापासून वाचण्याकरता एखादा काही सांगा, उपाय सांगा. तर शुकाचार्य म्हणतात, राजा घाबरू नको, नरक सुद्धा जीवाच्या कल्याणाकरताच असतात. म्हणून याकरता मी तुला एक कथा सांगणार की केचित केवलया भक्त्याः वासुदेव परायणः अगम धुवन्ति कार्स्नेन नियाहारमिव भास्करः. राजा केचित केवलया भक्त्या, या नरकापासून सुटायचं असेल तर हरी नाम हेच एक साधन आहे की हरी उच्चारणे अनंत पापरासी जातील लयासी क्षणा मात्र. कितीही पाप्यातला पापी असेल आणि त्याने जर नाम गायलं ना तर तो नरकात न जाता तो भगवत धामाला जातो. याच्याकरता मी तुला कन्यकुब्ज नगरामध्ये जो अजामेळ नावाचा ब्राह्मण होता त्याची तुला मी थोडक्यात कथा सांगतो की अजामेळ नावाचा ब्राह्मण होता, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि तो अजामेळ डाकू होता, चोर होता. त्याने ब्राह्मणपणा सोडून तो वेश्यागमन करायचा. त्या वेश्येपासून त्याला 9 मुलं झाले आणि 10वा मुलगा साधू संतांच्या आशीर्वादाने झाला होता. आणि त्याच्या घरी साधू संत येऊन एक रात्र राहिले होते आणि जाताना ते म्हणाले होते, अजामेळा तुझ्या घरी आम्ही आलो तर साधू संतांना रिकाम्या हाताने पाठवायचं नसतं, काहीतरी दक्षिणा द्यायची असते. तर अजामेळ म्हटला होता, महाराज तुम्हाला मी जिवंत सोडलं हीच मोठी दक्षिणा आहे, कारण मी चोर आहे, डाकू आहे, लोकांना मारहाण करणारा आहे. पण साधू संत म्हटले, बाबा तुझी आम्हाला ती दक्षिणा नको, तुझ्या होणाऱ्या पुत्राचं नाव नारायण ठेव, तुझा उद्धार होईल. अरे जा, त्या नारायण नामानाच तुझा बेडा पार होईल. आणि नंतर मग त्याने खरंच त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. वयाच्या 80 वर्षाचा तो अजामेळ झाला. त्याला आजारी पडला, यमदूत न्यायला आले, गळफास नेऊन त्याला ओढायला लागले. तर त्या मुलाला लहान्या मुलगा लाडाचा होता, तो सतत म्हणायचा नारायण आला का, नारायण गेला का. पण तो गळफास पाहिल्याबरोबर म्हणायला लागला, नारायणा धाव, नारायणा धाव, नारायणा धाव. म्हणून ते यमदूत त्याला गळफास देऊन ओढू लागले ना. तर तेवढ्यात विष्णुदूत तिथं आले आणि सांगितलं, हे गिराईक आमचं आहे, कारण मरताने याने कोणाचं नाव घेतलंय, नारायणाचं. ते यमदूत म्हटले, हे त्याच्या मुलाचं नाव आहे, तुमच्या नारायणाचं नाव नाही. ते नाही. विष्णुदूत म्हटले, त्याचा मुलगा आत्ता 4 दिवसात जन्माला आला असेल, पण आमचा नारायण अनादी आहे ना. आमचा नारायणाचं नाव कोणी सांख्यत्यम पारे हास्यम वा स्तोभम हेलनमेव वा, कोणी कसंही घेऊ द्या, त्या नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही, कोणी कसंही घेऊ द्या. म्हणून अजामेळ पापराशी. त्या अजामेळाने पाहिलं, त्याला विष्णुदूतानेही नेलं नाही, यमदूतानेही नेलं नाही. त्यांनी मनात विचार केला, जर मुलाचं नाव नारायण ठेवलं तर विष्णुदूत न्यायला आले, आणि जर खरंच मी नारायणाचं नाव घेतलं असतं तर नाही का नारायण मला घ्यायला आला असता. म्हणून वयाच्या 80व्या वर्षी नाम घेण्यासाठी वयाची मर्यादा नाही. लहान मुलाने घ्यायचं नाही, तरुण माणसानं घ्यायचं नाही, मग म्हाताऱ्या माणसानेच घ्यायचं. मग दात पडल्यावर कुठं राम राम म्हणता येतं, मग नुसतं येतं लांब लांब. देव म्हणतो आता लांबच जा, आता राम राम म्हणूच नको तू. का, सगळे इंद्रिय रजेवर गेलेले असतात ना महाराज. सरकार ही आपल्याला रिटायरमेंट देतात की नाही त्यांना माहीत राहतं. आता इथून पुढे यांचे डोळे कामं करणार नाही, यांचं सगळं सरकारी सुद्धा रिटायरमेंट माणसाला असते, तशी या देहाला सुद्धा रिटायरमेंट असतं. पांढरे आता तर लहान मुलाचे व्हायला लागलेत. पण मग सांगू का तुम्हाला, डोळ्याने कमी दिसायला लागलं की समजायचं आपले रिटायरमेंट चालू झाली, कानाने ना ऐकायला कमी आलं की समजायचे आपली रिटायरमेंट सुरू झाली, आणि दात पडायला लागले तर मग तर समजूनच घ्यायचं. मग राम राम म्हणता येत नाही, मग लांब लांब. देव म्हणतो अजून लांब लांब जा माझ्यापेक्षा. वयाच्या, म्हणून परमार्थ करायला वयाची अट नाही. कधीही घ्या, कुठेही घ्या, कसंही घ्या, पण नाम गा, नाम उच्चारा, आणि नाम घेऊन आपला उद्धार केला. अजामेळ पापराशी नामे नेला वैकुंठासी. वयाच्या 80व्या वर्षी तो भगवत धामाला प्राप्त झाला. अशा
असणाऱ्या अजामिळाची कथा सांगितली. नंतर मग राजाने प्रश्न केला, वेगवेगळ्या कथा सांगितल्या. मग राजाने प्रश्न विचारला की तुमचा देव समदर्शी आहे. मग देव समदर्शी कसा आहे तर मला हे सांगा की समप्रिय सुरत ब्रह्मन भूतानाम भगवान स्वयं. भगवान सगळ्यांवरती सारखी कृपा करतो. देव कसा कृपा करतो तर मग शुकाचार्यांनी सांगितलं, राजा भगवंताचा भक्त कसाही असू दे, कुठेही असू दे, कुठल्याही कुळात तो जन्माला येऊ दे, कुठल्याही जातीमध्ये जन्माला येऊ दे, कुठल्याही तो भगवान परमात्मा त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. त्याचा भक्त कुठेही असू दे. राक्षस कुळामध्ये त्याचा भक्त जन्माला आला तर त्याने त्याचाही काय केला, उद्धार केला. म्हणून प्रल्हादाची काय सांगितली, कथा सांगितली. लक्ष द्या बरं का, मी कथा सोडत नाही, फक्त सांगत चालली आहे. मग भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये जन्माला आला. ह्लाद, अनुलाद, सल्लाद आणि प्रल्हाद असे 4 मुलं होते त्या हिरण्यकश्यपूला. आणि प्रल्हाद मात्र भगवत भक्त होता. तर सतत नारायण 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 जप करायचा. तर त्या प्रल्हादाला विचारलं होतं, सांग तुझा नारायण कुठे आहे, सांग तुझा नारायण कुठे आहे. तर प्रल्हाद म्हणला होता, हरी व्यापक सर्वत्र समाना, सगळ्या ठिकाणी माझा नारायण आहे. मग जो हिरण्यकश्यपू म्हणाला होता, सांग या महालातल्या खांबामध्ये तुझा नारायण आहे का, आहे का म्हटल्याबरोबर देवाने वैकुंठ सोडलं आणि सगळ्यात खांबातून घुर 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 काय येऊ लागला, आवाज येऊ लागला. माहीत नव्हतं हिरण्यकश्यप कोणत्या खांबावर लात मारणार. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला हातात धरला आणि एका खांबावर थाड अशी लात मारली. तर त्या खांबातून भगवान नरसिंह काय झाले, प्रगट झाले. बोलिये नरसिंह भगवान की जय, भक्तवत्सल भगवान की जय. तर त्या खांबातून भगवान नरसिंह प्रगट झाले. त्या प्रल्हादाचं रक्षण केलं आणि त्या हिरण्यकश्यपूचा काय केला, वध केला. बोलिये नरसिंह भगवान की जय. अशा प्रकारे प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी. स्तंभातून भगवान परमात्मा प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूचा काय केला, वध केला. अशा अनेक कथा सांगितल्या. सप्तमस्कंदाच्या शेवटी त्या ठिकाणी राजा परीक्षितीला वेगवेगळ्या कथा सांगून अष्टमस्कंदाला प्रारंभ केला. अष्टमस्कंदामध्ये सुद्धा कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग, सतीयुग, मन्वंतराचं वर्णन केलं. आणि शुकाचार्य म्हणतात, राजा अशाच एका मन्वंतरामध्ये भगवंताने हरी अवतार घेतला आणि गजेंद्र नावाच्या हत्तीचा काय केला, उद्धार केला. बोले हरी भगवान की जय. विष्णुतः शिरोधेनाधृतश्रीमान् योजनानायुतसूचितः. एका मन्वंतरामध्ये त्रिकुट नावाच्या पर्वतावरती, ऋतुमान नावाच्या सरोवरावरती जो गजेंद्र नावाचा हत्ती आपल्या परिवारासोबत गेला होता. तर पाणी पित असताना नक्र म्हणजे मगराने त्याचा पाय पकडला. तर 1000 वर्षापर्यंत त्यांचं युद्ध चाललं. त्याला कोणी वाचवलं नाही. पण मग नंतर गजेंद्राने त्या ठिकाणी भगवंताचा धावा केला की कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. म्हणून भगवान परमात्मा हरिरूप धारण करून आले. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला. विठाई पांडुरंगे येईवो पांडुरंगे, जीवीचे जीव लगे येईवो पांडुरंगे. भगवंत आले आणि गजेंद्राचा काय केला, उद्धार केला. गजेंद्राचा उद्धार सुद्धा याच कार्तिक महिन्यामध्ये केलेला आहे. बोलिये हरी भगवान की जय. आणि मग श्री शुकाचार्यांनी पुढे गजेंद्राची मुक्ती भगवंताने कशा प्रकारे केली की अनकळत फक्त पुष्प फेकलं होतं आकाशाच्या दिशेने. तर भगवंताने पशुचा सुद्धा काय केला, उद्धार केला. एवढे भगवंत उदार आहे. मग समुद्र मंथनाची कथा सांगितली. मग त्या समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाले. त्याच्यामध्ये विष निघालं, अमृत निघालं. मग त्या अमृताकरता देवदानवांचं भांडण झालं. मग भगवंताने मोहिनी अवतार घेतला. मोहिनी अवतार घेऊन देवांना अमृत दिलं, दैत्यांना पाणीच दिलं. तिथं देवासुरांचा संग्राम झाला, युद्ध झालं. त्या देवासुर संग्रामामध्ये सगळे दैत्य मारल्या गेले, बळी मारल्या गेला. पण दैत्यांचे गुरु असणारे शुक्राचार्यांनी काही राक्षसांना बळीला जिवंत केलं आणि बळीकडून नर्मदेच्या काठावर 99 यज्ञ केले. स्वर्गातून सगळ्या देवांना बाहेर हाकलून दिलं आणि 100वा यज्ञ करून बळीराजा इंद्राच्या गादीवर बसणार. पण देवतांची आई असणारी आदिती आपल्या पतीकडे आली आणि पयव्रत घेतलं की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा.
की माझ्या देवतांचं बळीने राज्य हिसकावून घेतलेलं परत मिळावं म्हणून त्या आदितीने पयव्रत केलं आणि त्या पयव्रताला प्रसन्न होऊन त्या आदितीच्या पोटी भगवंताने वामन रूपाने काय घेतला अवतार घेतला बोले वामन भगवान की याच वामन भगवंताने त्या नर्मदेच्या काठावरती ज्या बळीराजाने 100वा यज्ञ प्रारंभ केला होता तर त्या बळीराजाच्या घरी आशा उपजली अनंतासी नीच वामनत्व आले त्याचे बळीराजाच्या दारात भगवान गेले आणि 3 पावलं काय मागितली भून्वी मागितली एका पावलामध्ये अतल वितल सुतल तलातल महातल खालचे लोक व्यापले एका तलामध्ये एका पायामध्ये स्व जन तप सत्य महर लोक आदी 7 लोक व्यापले आणि राजाला विचारलं बळी सांग 3रा पाऊल कुठे ठेवू तर बळीराजाने सांगितलं देवा लक्षात ठेवा कधीही मागणाऱ्यापेक्षा देणारा काय असतो मोठा असतो अजून मी जिवंत आहे म्हणून माझ्या मस्तकावर काय ठेवा पाय ठेवा तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी बळीला पाताळात घातलं आणि बळीचा द्वाळ पार म्हणून देव राहिला इंद्राच्या कैवारे आई स्वान रूप धरिले हो बळीच्या द्वारा जाऊन भूमी दान मागितले हो अशा भगवंताने बळीला त्या ठिकाणी पाताळात घातला आणि त्याचा अखंड द्वारत्व स्वीकारलं पण देव लोक फार हुशार बळीपती प्रथा गेली ना तेव्हा त्याला पाताळात घातलं आणि रक्षाबंधनाला लक्ष्मीमय्या गेल्या बळीला राखी बांधली आणि देवाला परत घेऊन आल्या अशी बळीराजाची कथा सांगितली आणि याच अष्टमस्कंदाच्या शेवटी राजा सत्यव्रताची कथा सांगितली की प्रलय काळाच्या वेळेला मत्स्य अवतार भगवंत घेणार मत्स्य अवतार घेतला सगळ्या वेदांचं रक्षण केलं अशा अष्टमस्कंदाच्या शेवटी मत्स्य अवताराची कथा सांगितली आणि इथे शुकाचार्य महाराजांनी अष्टमस्कंद काय केला पूर्ण केला आणि इथून 9व्या स्कंदाला काय झाला प्रारंभ झाला बोले श्रीमद भागवत महापुराण की जय आणि शुकाचार्य म्हणतात राजा आता लक्षपूर्वक ऐक आता या 9व्या स्कंदामध्ये 24 अध्याय आहेत आणि 12 अध्यायामध्ये सूर्यवंश आहे आणि 12 अध्यायामध्ये चंद्रवंश आहे तर मी प्रथम तुला सूर्यवंश सांगणार का सूर्यवंशामध्ये रामप्रभूंचा अवतार झालेला आहे आणि चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार झालेला आहे म्हणून सगळ्यांनी एकदा जय जयकार करा बोलिये भक्तवत्सल भगवान की जय प्रथमतः भगवान शुकाचार्य राजाला सूर्यवंश सांगतात थोडक्यात सूर्यवंश सांगितलेला आहे की न शक्यते विस्तरतो वक्तुम वर्ष शतैरपी राजा सूर्यवंश हा 100 वर्षापर्यंत जरी सांगितला तरी तो पूर्ण होणार नाही पण थोडक्यात सांगतात शुकाचार्य महाराज की प्रथमतः भगवान नारायणाचे पुत्र ब्रह्मा ब्रह्माचे पुत्र मरीचीचे पुत्र कश्यपाचे पुत्र विवस्वान सूर्य आणि इथून सूर्यवंश काय झाला प्रारंभ झाला आणि याच सूर्यवंशामध्ये मोठे मोठे राजे झाले त्या ठिकाणी अनेक राजे झाले इक्ष्वाकु नृग शर्याती दिष्ट करुष्य नरिष्य पुषंद्र नभग आणि याच नभगाच्या वंशामध्ये नाभाग झाला आणि नाभगाच्या वंशामध्ये अंबरीश राजा झाला की अंबरीशी कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला अंबरीशीने द्वादशीचं व्रत धरलं होतं म्हणून भगवंताने अंबरीशी करता 10 गर्भवास सोसले आणि अंबरीशी करता 10 अवतार घेतले आणि याच अंबरीशीच्या वंशामध्ये त्या ठिकाणी मोठे मोठे राजे झाले तर श्री शुकाचार्य म्हणतात राजा याच अंबरीशीच्या वंशामध्ये त्या ठिकाणी युवनाश्व नावाचा राजा झाला युवनाश्व राजाच्या वंशामध्ये मानधाता झाला मानधाताच्या वंशामध्ये सत्यव्रत नावाचा राजा झाला सत्यव्रत राजाचा पुत्र हरिश्चंद्र ताराराणी तो हरिश्चंद्र त्या हरिश्चंद्राचा पुत्र रोहितचा पुत्र बाहुक आणि बाहुकाचा पुत्र सगर आणि या सगरांना 2 राण्या होत्या आणि एका राणीला 60,000 मुलं होते आणि एका राणीला 1 मुलगा होता आणि त्या सगराने अश्वमेध यज्ञ केला त्या अश्वमेध यज्ञाचा घोडा इंद्र घेऊन गेला आणि गंगासागरला कपिल आश्रमामध्ये तो घोडा नेऊन बांधला तर हे सगर पुत्र 60,000 पुत्र ते घोडा शोधण्याकरता गेले तर त्या
सगर पुत्राने कपिल भगवंतावरती चोरीचा आरोप लावला म्हणून कपिलांना राग आला आणि त्यांना भस्म केलं. तर त्यांचा मोठा भाऊ होता असमंजस. तर त्याने कपिलांना प्रार्थना केली की माझ्या भावांचा उद्धार होण्याकरता काहीतरी मार्ग सांगा. तर कपिलाने सांगितलं की जेव्हा या भूतलावर गंगा येईल ना तेव्हा या 60,000 सगरपुत्रांचा काय होईल, उद्धार होईल. म्हणून त्या असमंजसाने गंगेकरता तप केलं, गंगा आली नाही. असमंजसाचा पुत्र अंशुमान त्याने तप केलं, अंशुमानाचा पुत्र दिलीप त्याने तप केलं. मग दिलीपाचा पुत्र भागीरथ, त्या भगीरथाने तप केलं. तर भगीरथासाठी आणली स्वर्गावली गंगा. बोलिये गंगा मैया की जय. गंगा मैया भगीरथासाठी प्रगट झाली आणि अशा प्रकारे त्या गंगा मैयाने त्या 60,000 पुत्रांचा काय केला, उद्धार केला. आणि याच सगराच्या वंशामध्ये पुढे ऋतुपर्ण नावाचा राजा झाला. ऋतुपर्ण राजाच्या वंशामध्ये एक नारी कवच नावाचा राजा झाला. नारी कवच राजाचा पुत्र खटवांग, खटवांगाचा पुत्र दीर्घबाहू, दीर्घबाहूचा पुत्र रघु आणि रघुचा पुत्र असणारा अज आणि अज राजाचा पुत्र दशरथ. आणि दशरथाला वाल्मिकी रामायणानुसार 700 बायका होत्या, पण 3 पठ्ठराण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. तिन्हींना पुत्र प्राप्ती नव्हती. म्हणे औदपुरी रघुकुल मनी रावो, भेद विवर्तक दशरथ रावो, शृंगी ऋषी वशिष्ठ बुलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा. वशिष्ठांना सांगून शृंगी ऋषींना बोलून पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आणि यज्ञातून अग्नी भगवंत प्रगट झाले. पायस पात्र घेऊन ते असणारे यज्ञ नारायण भगवंत आले आणि दशरथा घे पायस दान. ते प्रसाद दशरथाला दिला. प्रसाद घेऊन दशरथाने तिन्ही राण्यांना दिला आणि तिन्ही राण्यांना गर्भ राहिला. आणि शुकाचार्य म्हणतात की 9वी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता. तुलसीदास स्वामींनी वर्णन केलं की उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस. तिन्ही राण्यांना गर्भ राहिला. चैत्र महिना, उत्तम चैत्र मास, रामनवमी आणि रामनवमीच्या अभिजित मुहूर्तावरती कौसल्या मातेच्या त्या कौसल्य मातेच्या सुतिका गृहामध्ये भगवान नारायणाने राम रूपाने काय घेतला, अवतार घेतला. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न या 4ही भावांचा काय झाला, अवतार झाला. बोले चारो भैया की जय, अवध धाम की जय, भगवान की प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला. आणि इथेच शुकाचार्यांनी त्या ठिकाणी रामकथेला काय दिला, पूर्णविराम दिला. आणि इथून चंद्रवंशाला काय केला, प्रारंभ केला. आणि श्री शुकाचार्य म्हणतात, राजा कथितो वंश विस्तारो भवता चंद्रवंशाला त्या ठिकाणी शुकाचार्यांनी प्रारंभ केला की राजा या चंद्रवंशामध्ये प्रथम भगवान नारायण, नारायणाचे पुत्र ब्रह्मा, ब्रह्माचे पुत्र अत्री, अत्रीचे पुत्र चंद्र. आणि इथून चंद्रवंश काय झाला, प्रारंभ झाला. या चंद्रवंशामध्ये बुध नावाचा मुलगा झाला. बुध नावाच्या मुलाला पुरुरवा नावाचा मुलगा झाला. पुरुरवाला यती, ययाती, संयाती, आयती, वियती आणि कृती असे मुलं झाले. आणि याच ययातीच्या वंशामध्ये पुढे यदू नावाचा राजा झाला. आणि इथून यदुवंश काय झाला, प्रारंभ झाला. आणि शुकाचार्य म्हणतात, राजा त्या यदूला 2 राण्या होत्या. एका राणीपासून अर्जन्य पर्जन्य असे 9 नंद झाले. आणि एका राणीपासून त्या ठिकाणी शूरसेन नावाचा पुत्र झाला. आणि त्या शूरसेनाला वसुदेव इत्यादी 10 मुलं झाले. आणि कुंती इत्यादी 5 कन्या झाल्या. वसुदेव, देवभाग, देवश्रवा, अनक, संजय, शामक, कंक, शमिक, वत्सक आणि वृक आणि 5 कन्या झाल्या. कुंती, श्रुतदेवा, श्रुतकीर्ती, श्रुतधन्वा, राजादिदेवा अशा 5 कन्या झाल्या. आणि याच यदुवंशामध्ये एक आहुक नावाचा राजा झाला. त्या आहुकाला 2 मुलं झाले, एक देवक आणि उग्रसेन. तर देवकाला 4 कन्या झाल्या आणि 4 पुत्र झाले आणि 7 कन्या झाल्या. देवकाच्या 4 मुलाचे नाव देववान, उपदेव, सुदेव,
देववर्धन आणि 7 कन्या ऋतदेवा, शांतीदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा आणि 7वी देवकी. आणि उग्रसेनाला कंस इत्यादी 9 पुत्र झाले आणि कंसा इत्यादी 5 मुली झाल्या. आणि शुकाचार्य म्हणतात, राजा याच देवकाच्या ज्या 7 कन्या होत्या, 7ही देवकालाच दिलेल्या होत्या काही, आणि त्याच्यामध्येही देवकी नावाच्या कन्येचा विवाह वसुदेवाबरोबर झाला. आणि वसुदेवापासून देवकीला 8 मुलं झाले आणि 1 कन्या झाली. त्याच्यात पहिल्या मुलाचं नाव होतं कीर्तिमान, म्हणजे हे भगवान श्रीकृष्णाच्या भावाचे नाव. पहिल्या मुलाचं नाव होतं कीर्तिमान, दुसऱ्या मुलाचं नाव होतं सुषेन, भद्रसेन, रुजू, संवर्धन, भद्र, बलराम आणि 8वे असणारे भगवान श्रीकृष्ण. आणि त्यांच्या बहिणीचं नाव काय होतं? सुभद्रा. अशा प्रकारे राजा भगवंताने अवतार घेतला. गोकुळात त्या ठिकाणी कारागृहात मथुरेत जन्माला आले, गोकुळात आले, गोकुळेतून वृंदावनामध्ये आले, वृंदावनातून मथुरेत आले, मथुरेमध्ये येऊन कंसाचा वध केला. कंसाचा वध करून बेटावर द्वारिका निर्माण केली. द्वारिका निर्माण करून त्या ठिकाणी 56 कोटी यादव त्या ठिकाणी जन्माला आले. 16,108 राण्या, एका राणीला 1 कन्या, 10 मुलं झाले. भगवंताने कुरुक्षेत्रावर येऊन कौरव पांडवांचं युद्धामध्ये मदत केली. पांडवांचा त्या ठिकाणी विजय झाला. परत देव द्वारकेला आले. नंतर 56 कोटी यादव आपापसामध्ये लढले आणि नंतर भगवंत एका पिंपळाखाली बसले आणि तिथे भगवंताला एका व्याधाचा बाण लागला आणि भगवंत निजधामाला निघून गेले. बोले द्वारकाधीश भगवान. झाली 7 दिवसाची कथा. तर राजा घाबरला. शुकाचार्य महाराजांना प्रार्थना केली, महाराज माझ्या द्वारकाधीशाची, माझ्या श्यामसुंदराची कथा अशी घाईघाईने सांगू नका. ज्या भगवान श्यामसुंदराने माझी गर्भात असताना माझं रक्षण केलं ना, अशा श्यामसुंदराची कथा थोडीशी विस्ताराने सांगा. म्हणून कथितो वंश विस्तारो भवता सोमसूर्य वो हो. त्या ठिकाणी राजा ऐके, भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगाच्या अंती त्या ठिकाणी कंसाचा भार या भूमीला फार झाला. म्हणून वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाई. ही पृथ्वी माता एका गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेव सगळ्या देवांना घेऊन वैकुंठनाथाकडे गेले, भगवान नारायणाकडे गेले. शुकाचार्य म्हणतात, त्या भूमीला भूमी कापे त्याच्या बारे. भूमीला या पापाचं ओझं सहन झालं नाही म्हणून भूमी माता गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली की या कंसाचं दुःख मला आता पाप सहन होत नाही. म्हणून शुकाचार्य म्हणतात, द्वापार युगाच्या अंती ती पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेव सगळ्या देवांना घेऊन वैकुंठामध्ये नारायणाकडे गेले आणि नारायणाची प्रार्थना केली. आणि भगवान नारायणाने आकाशवाणीने सांगितलं की वसुदेव गृहे साक्षात भगवान जनिष्यते तत्तर्यार्थं संभवन्तु सुरस्त्रियः. हे देवतांनो, घाबरू नका की वसुदेव गृहे साक्षात मी वसुदेव देवकीच्या घरी अवताराला येणार आहे. आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्तन. तेव्हा तर वसुदेव देवकीचा विवाह सुद्धा झालेला नव्हता. मग नंतर पुढे विवाह झाला. सगळ्याला माहिती आहे, आपण काल्याचं कीर्तन ऐकतो, कथा ऐकतो. तर नंतर वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि स्वतः वसुदेव कंस देवकीला नेऊन घालण्यासाठी निघाला. तर आकाशवाणी झाली की 8वा हिचा पुत्र वधील तुझसी ऐकोनी मानसी क्रोधावला. अरे कंसा, ज्या देवकीला तू नेऊन घालायला निघालास ना, वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले तेव्हा, अरे तू ज्या वसुदेवाला तुझी देवकी नावाची बहीण दिली ना, अरे ऐक कंसा, अरे हिचाच 8वा पुत्र तुझा काय होणार आहे? काळ होणार आहे. कंसाला वाटलं हिचा पुत्र कधी जन्माला येणार, जर हिचाच वध केला तर 8वा जन्माला येणार नाही. म्हणून घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे तलवार काढली आणि त्या देवकीला मारणार. तेवढ्यात वसुदेवाने हात पकडला, सांगितलं सावधान कंसा, अरे हिचा 8वाच काय पण
जेवढे पुत्र होतील ना कंसा तेवढे मी तुला आणून देईल, आणि माझ्यावर विश्वास नसेल तर ठेवा बंदी खाना दूता सांगे. दूतांना सांगून वसुदेव देवकीला बंदी शाळेमध्ये ठेवलं, आणि कालांतराने वसुदेव देवकीला पहिला पुत्र झाला. दिलेल्या वचनाप्रमाणे वसुदेवाने तो पहिला पुत्र घेतला, कंसाला नेऊन दिला, पण कंसाने तो मारला नाही, तसाच आणून दिला. म्हणे मला मारणारा कितवा आहे? 8वा. हा पहिला काय करणार? पण नारदजी आले. नारद म्हणले कंसा तुला माहित नाही, खेळतो येण्याची खेळावा, तुला काय माहित म्हणे, पहिला म्हणून जर 8वा जन्माला आला तर? कंस म्हणले बरोबर आहे. तसाच कंस कारागृहामध्ये आला, गरगर 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 ते बाळ हातामध्ये घेतलं, फिरवलं, फार शिळेवर आपटला आणि त्याचा काय केला? वध केला. अशा त्या कंसाने वसुदेव देवकीचे किती पुत्र मारले? 6 पुत्र मारले. आणि 7वा गर्भ शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. शेष भगवंताचे अवतार असणारे बलरामजी योग मायेच्या द्वारा रोहिणीच्या गर्भामध्ये तो गर्भ ठेवला, आणि भाद्रपद शुक्ल षष्ठीला बलराम दादाचा काय झाला? अवतार झाला. बोले बलराम भगवान. 8व्या वेळेला भगवंताचा प्रादुर्भाव देवकीच्या उदरामध्ये झाला. फुलं केलेले आहेत ना, हां, तर ते हातोहात वाटा. तर फक्त वाटा, असं गोंधळ न करता हातोहात वाटा, आणि माझ्याकडे लक्षपूर्वक ऐका, फुलंच वाटणार आहेत त्या. तर 8व्यांदा त्या ठिकाणी देवकीच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी भगवंताचा प्रादुर्भाव झाला, आणि त्या ठिकाणी रोज कंस यायचा, आणि कधी 8वा जन्माला येईल, कधी 8वा जन्माला येईल म्हणून वाट बघायचा. की देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे, कधी 8वा जन्माला येईल, कधी 8वा जन्माला येईन म्हणून रोज त्या ठिकाणी कंस यायचा. आणि हळूहळू हळूहळू श्रावण मास आला. लक्ष द्या, हातोहात फुलं घ्या फक्त, आणि नसेल तर आपल्या ताटातलेच फेका. तर हळूहळू हळू श्रावण मास आला, आणि श्रावण मासाच्या मध्ये मंद मंद पाऊस पडू लागला. तसं आज आपल्या हाजरी झालेलीच आहे पावसाची, पाऊस बिना हाजरी राहतच नाही आता. तर मंद मंद पाऊस पडू लागला, अंधारी रात्र होती, आणि भगवंताने अगोदरच योग मायेला सांगितलं होतं की हे योग माया गोकुळामध्ये तू जा, कारण 80 वर्षाचे नंद मामा होते आणि 70 वर्षाच्या नंद राणी होत्या, त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. साधू संतांनी आशीर्वाद दिला तुमच्याही घरी पुत्रप्राप्ती होणार, म्हणून योग मायेला भगवंताने सांगितलं तू गोकुळामध्ये जा आणि यशोदेच्या पोटी जन्म घे, पुन्हा तू इथे येशील आणि विंध्यावती म्हणून सर्व जग कलियुगामध्ये तुझं काय करेल? पूजन करेल. आणि त्या ठिकाणी महाराज हळूहळू श्रावण मासाची अष्टमी आली, आणि सगळ्या देवतांनी येऊन देवकीच्या गर्भाची काय केली? स्तुती केली की सत्यव्रतम सत्यपरम तिसरं सत्यम सत्यस्य योनिमितं च सस्ये सत्यस्य सत्यव्रतसत्यनेत्रं सत्यात्मकवाशरणं प्रपरपणा. सत्य म्हणून देवतांनी गर्भस्तुती केली, आणि रोज कंस जागा राहायचा. कधी 8वा जन्माला येईल, कधी 8वा जन्माला येईल, कधी 8वा जन्माला येईल. ज्या दिवशी जन्माला यायचं त्या दिवशी सगळी मथुरा नगरी झोपेत. कंस झोपला, सगळे सेवक झोपले, पहारेकरी झोपले, आणि भर रात्रीच्या 12 वाजेला, म्हणजे तेव्हा फुलं नाही टाकायचे बरं का, 2-3च टाकायचे, आणि गोकुळामध्ये अवतार झाल्यानंतर मग श्वाल काढायची बरं का. तर त्या ठिकाणी ठीक 12 वाजेला मध्यरात्रीला त्या कारागृहामध्ये भगवान नारायणाने कृष्ण रूपाने काय घेतला? अवतार घेतला. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि नंतर शुकाचार्य म्हणतात, राजा भगवंताचं ते बालरूप बघून देव कधी जन्माला येत नाही. अयोनी संभवनो एकाई श्रमी नाम याचा स्वामी प्रगटाला. देव प्रगट होत असतो, आणि भगवंताची वसुदेव देवकीने स्तुती केली, पण त्या बाळाला बघून देवकीला काळजी वाटली. लपवा लपवा हा जग जेठी, जरी कळेल कंसासी मारेल माझ्या बाळासी. लपवा लपवा. वसुदेवाने टोपलं होतं, त्या टोपल्यामध्ये भगवंताला घेतलं. भगवंत जिथे असतात तिथे बंधन राहत नाही, येणे तुटती बंधन. सगळे कड्या कुलपा आपोआप तुटून पडले.
पडल्या आणि वसुदेवाने त्या टोपल्यामध्ये भगवंताला घेतलं आणि गोकुळाच्या दिशेने निघाले. मंद मंद पडे पाऊस, वरी छाया करी शेष. मंद 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 पाऊस पडू लागला आणि ती यमुना मैया वाढत 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 चालली. भगवान परमात्म्याच्या चरण दर्शनाकरता यमुना मैया उसळ्या मारू लागला. वसुदेवाच्या नाका तोंडात पाणी चाललं ना, भगवंताने एक पाय खाली काढला आणि यमुना मातेला काय दिलं? दर्शन दिलं. आणि तिथून वसुदेवजी भगवंताला घेऊन गोकुळामध्ये जातात. ज्या गोकुळामध्ये यशोदेला त्या सुतिका गृहामध्ये माया नावाची मुलगी झाली होती, त्या माया नावाच्या मुलीच्या जागेवर भगवंताला ठेवलं. त्या मुलीला घेऊन भगवंत वसुदेवजी त्या ठिकाणी कारागृहामध्ये आले. आणि इकडे गोकुळामध्ये काय झालं की नंद बाबांना आणि नंद राणीला दुसऱ्या दिवशी सकाळी नंदा सुनंदाने उठून पाहिलं तर त्या ठिकाणी यशोदा मैया उठून उठली नाही. ब्रह्ममुहूर्त झाला. ब्रह्ममुहूर्त झाला तर पाहिलं तर सुंदर त्या ठिकाणी बालक खेळत होता. नंदा सुनंदा नंद बाबा जवळ आल्या आणि नंद बाबाला म्हणायला लागल्या, नंद बाबा बधाई हो, बधाई हो, बधाई हो. भगवान बालकृष्ण झाला, अवतार झाला. नंद बाबा यशोदा मैयाच्या घरी भगवंताने अवतार घेतला आणि सगळ्या गोकुळामध्ये काय झाला? आनंद झाला. कोणाकोणाला आनंद झाला? हात वर करा. मग सगळ्यांनी मी तुम्हाला म्हणेल नंद बाबा को, तर तुम्ही काय म्हणायचं? बधाई हो. पण आज सांगू, कोणाकोणाला खरं ज्याला आनंद झाला ते पावल्या खेळतील, ज्याला आनंद झाला नाही ते खेळणार नाही. म्हणून 5 मिनिटं मी 11ला आरती करणार म्हणजे करणार, तुम्ही ती चिंताच करू नका. आणि आरती झाल्यानंतर आता आपण एक गीत होणार, नंतर आरती होणार, कथा विश्राम होणार आणि उद्या पाहता पाहता 4 दिवस निघून गेले. कुठे निघून गेले कळाले सुद्धा नाही. आणि आरती झाल्यानंतर जालना पाळणा येतो. गोपालकृष्ण इथेच आहेत, फक्त कुंकू वगैरे टाकू नका, पाळणा म्हणा, माईक दिला जाईल तुम्हाला. आणि उद्या कथेचा 5वा दिवस आहे. उद्या कथेमध्ये गोवर्धन पूजा आहे, तर इथे गोवर्धनही तयार केला जाईल आणि सगळ्यांनी गोवर्धनाची आपण उद्या पूजाही करणार आहोत. म्हणून कोणाकोणाला आनंद झाला त्यांनी सगळ्यांनी उभे राहा.